सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शेखर त्या प्रतिबिंबाकडे बघत असतो आणि ते प्रतिबिंब अगदी हुबेहूब आपल्यासारखेच आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही. आणि मग तो त्या प्रतिबिंबाला विचारतो की विरोचकाने तुला कसं निर्माण केलं. मात्र त्यावर ते प्रतिबिंब म्हणतं की नेत्राने ओटीमधून काही सामान आणलं होतं, ते सामान हरवलं आहे. मी ते सामान कुठे बघितलं का. आणि ते ऐकून सगळेच आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात. त्यानंतर इंद्राणी त्या प्रतिबिंबाला विचारत असते की तुझं अस्तित्व किती काळासाठी आहे. मात्र ते प्रतिबिंब काहीच उत्तर देत नाही. तर अद्वैतही त्या प्रतिबिंबाला अनेक प्रश्न विचारत असतो. मात्र ते प्रतिबिंब एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. ते फक्त सगळ्यांना इतकंच विचारत असतं की नेत्राने जी ओटी आणली होती त्यातील सामान कुठे आहे. आणि त्याचवेळी नेत्रा पुढे येत सगळ्यांना त्या प्रतिबिंबापासून लांब राहायला सांगते. आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ते प्रतिबिंब सगळ्यांच्या समोर आहे हे बघून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिचा हा डावसुद्धा फसलेला असतो आणि त्यामुळे ती खूप घाबरते आणि त्या प्रतिबिंबाजवळ जाते. ती रागातच त्या प्रतिबिंबाकडे बघत असते. आणि मग त्यानंतर नेत्रा इंद्राणी तिच्या जवळ जातात. नेत्रा म्हणत असते विरोचका, तुझं हे खेळणं घेऊन जा, त्याचा काही उपयोग नाही आहे. ज्याप्रमाणे तुझी वशीकरणाची शक्ती आम्ही बाद केली होती त्याचप्रमाणे तुझी ही शक्तीसुद्धा आम्ही हाणून पाडू. तर इंद्राणीसुद्धा म्हणत असते तुझ्या या खेळण्याचा आता यापुढे काही उपयोग होणार नाही आहे. तर अद्वैतही रागातच रुपालीचा हात पकडतो आणि तिला यापुढे असं काही न करण्याची ताकीद देतो. शेखर म्हणत असतो की इथे फक्त एकच शक्ती श्रेष्ठ आहे आणि ती म्हणजे त्रिनयना देवी आईची शक्ती. आणि त्यामुळे रुपाली तर खूपच चिडते. आणि मग त्याचवेळी शेखरचं ते प्रतिबिंब गायब होऊ लागतं. 13 मिनिटे पूर्ण झालेले असतात आणि त्याला असं हवेत विरून जाताना बघून तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर रुपाली रागातच तेथून निघून जाते. ती तिच्या खोलीत येते. ती खूप चिडलेली असते आणि स्वतःशीच म्हणत असते की हा डावसुद्धा फसला. मी काळजी घ्यायला हवी होती, आधीच खाली जायला हवं होतं. पण काही हरकत नाही, यापुढे मी व्यवस्थित काळजी घेईल. आणि मग ती पुढे काय करायचं याचा विचार करू लागते. दुसरीकडे सगळेजण फाल्गुनीच्या रूममध्येच असतात. फाल्गुनी तनूला म्हणत असते की मला एकदा चिमटा घे, मला कळतच नाही आहे हे सत्य आहे की स्वप्न. आणि त्यावेळी केतकी तिला सांगते की फाल्गुनी हेच सत्य आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते की आधी खात्री करून घे आणि मग बोलत जा. त्या प्रतिबिंबाला बघून तू लगेच बोलायला सुरुवात केली. बरं झालं तनूला कळलं की ते प्रतिबिंब आहे. आणि त्यावर फाल्गुनी सगळ्यांची माफी मागते. त्या सगळ्यांनाच प्रतिबिंब शक्तीविषयी अनेक प्रश्न असतात आणि त्यावेळी अद्वैत आणि इंद्राणी त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देतात. इंद्राणी म्हणत असते की मला असं वाटतं की रुपाली या प्रतिबिंब शक्तीचा वापर फक्त सूर्यास्तानंतरच करते. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हो आत्या, कारण फाल्गुनीताईंचं प्रतिबिंब देखील मला रात्री ज्यूस देण्यासाठी आलं होतं. तर फाल्गुनी म्हणते हो, आकुमाचं प्रतिबिंबसुद्धा मला रात्रीच दिसलं होतं. आणि मग इंद्राणी म्हणते की शेखरचं प्रतिबिंबसुद्धा ज्यावेळी आपल्याकडे अस्थिकटार मागण्यासाठी आलं तेव्हा रात्रच होती आणि आत्ता देखील सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे त्या सगळ्यांची खात्री पटते की विरोचक या शक्तीचा वापर सूर्यास्तानंतरच करतोय. मात्र शेखर म्हणतो की तरीही आपल्याला 24 तास अलर्ट राहायला हवं. त्यानंतर इंद्राणीच्या हे सुद्धा लक्षात येतं की त्या प्रतिबिंबाचा एक ठराविक काळ आहे आणि तेवढ्या काळापुरतंच ते प्रतिबिंब राहतं. तर अद्वैत म्हणतो की हो आत्या, आणि म्हणूनच त्या दिवशी तो विरोचक घाईघाईने तुमच्या खोलीत आला आणि त्या बाबांच्या प्रतिबिंबाला घेऊन गेला. कारण थोडा वेळ जर तो थांबला असता तर ते प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर नाहीसं झालं असतं आणि आपल्याला त्याच वेळी विरोचकाच्या शक्तीबद्दल कळलं असतं. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की अगदी खरं आहे. आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्या प्रतिबिंबाचा काळ नेमका किती आहे हे शोधायचं ठरवतात. आणि त्याचसोबत नेत्रा सगळ्यांना सांगते की आज तुम्ही जसे सावध होतात तसेच यापुढे सुद्धा राहा, कारण विरोचक काहीही करू शकतो. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर मग नेत्रा देवघरामध्ये जाते. ती त्या ध्वजावर नेमकं काही लिहिलं आहे की नाही ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात इंद्राणीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती नेत्राला म्हणते की मी काय म्हणते. आणि मग नेत्राची खात्री पटते की ही इंद्राणीच आहे. आणि मग ती इंद्राणीला सांगते की आत्ता या ध्वजावर मी काही लिहिलं आहे की नाही हे
हे शोधण्याचा प्रयत्न करते पण काही सापडत नाही। त्यावर इंद्राणी म्हणते की आपण एक काम करूयात आणि मग ती हळदी कुंकू घेऊन येते आणि नेत्राला ध्वजावर लावायला सांगते। नेत्रा हळदी कुंकू लावते मात्र ते हळदी कुंकू क्षणात नाहीसं होतं, त्यामुळे त्या दोघींनाही धक्का बसतो। मग नेत्रा म्हणते की आत्या आपण रक्त लावून बघूयात का, आणि मग त्या दोघी जणी आपापलं रक्त त्या ध्वजावर लावतात पण ते रक्तसुद्धा नाहीसं होतं, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसतो। या ध्वजाचं नेमकं काय गुड आहे असा त्यांना प्रश्न पडतो आणि मग त्या दोघी जणी ध्वजाचं गूढ समजण्यासाठी देवी आईकडे प्रार्थना करतात। पण तितक्यात नेत्राला बाबांचा फोन येतो आणि ते सांगतात की विरोचक खोलीबाहेर पडला आहे, त्यामुळे मग नेत्रा इंद्राणी पटकन ध्वज लपवतात। दुसरीकडे फाल्गुनी मोठमोठ्याने तेजससोबत बोलत असते, त्याला आज घडलेला सगळा प्रकार सांगत असते आणि नेमकं तिचं बोलणं रूपाली लपून ऐकत असते आणि त्यावेळी तिला समजतं की ते शेखरचं प्रतिबिंब आहे। ही गोष्ट यांना आधीच कळली होती आणि तनूनेच नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि शेखरला मेसेज करून तिथे बोलावून घेतलं आणि शेखरचं प्रतिबिंब पकडलं गेलं। त्यामुळे रूपाली विचारात पडते की यांना कसं कळलं की ते प्रतिबिंब आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत जॉगिंगवरून येतो आणि त्याचवेळी नेत्रा आंघोळ करून बाहेर आलेली असते। अद्वैत तिला गुड मॉर्निंग विश करतो पण नेत्रा संशयानेच त्याच्याकडे बघत असते, त्यामुळे अद्वैत म्हणतो की मी काय म्हणतोय नेत्रा, त्यामुळे नेत्राची खात्री पटते की हा खरंच अद्वैत आहे आणि मग ते दोघेजण गप्पा मारू लागतात। मात्र नेत्राला विरोचकाने काल जे काही केलेले असते त्याची भीती वाटत असते। ती म्हणत असते की साहेब काल किती घटना घडल्यात, सगळ्यात आधी तर ते सोनोग्राफी रिपोर्ट, त्यावर कोणीतरी नख मारला आहे असं वाटत होतं। त्यानंतर त्या आजी ज्यांनी माझी चोरोटी भरली आणि मग तो ध्वज आणि मग बाबांचं प्रतिबिंब। तर अद्वैत तिला समजावत असतो की नेत्रा तू या सगळ्याचा नको विचार करू, पण त्यानंतर तोच तिला विचारतो की तुला त्या ध्वजाबद्दल काय वाटतंय। त्यावर नेत्रा म्हणते की साहेब खरं तर मला असं वाटतंय की तो ध्वज म्हणजे देवी आईचा आशीर्वादच आहे, पण त्यानंतर असंही वाटतं की ती रूपाली कोणाचंही प्रतिबिंब तयार करू शकते। त्यामुळे अद्वैत तिला विचारतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय, ज्या आजींनी तुझी चोरोटी भरली त्यांचं प्रतिबिंब रूपालीनेच तयार केलं होतं का। त्यावर नेत्रा म्हणते की साहेब मला काहीच माहीत नाही, आत्ता काय करावं ते सुचत नाही, पण आपण सावध राहायला हवं एवढं मात्र नक्की। आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवते। अद्वैत दरवाजा उघडतो तर त्या ठिकाणी तेजस उभा असतो, मात्र हा खरंच तेजस आहे की तेजसचं प्रतिबिंब हे नेत्रा आणि अद्वैतला कळत नाही। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत घरातील सगळेच जण वाक्याच्या सुरुवातीला मी काय म्हणतो आणि मी काय म्हणते असं म्हणत आहेत हे रूपालीच्या लक्षात येतं आणि ती या मागचा नेमका काय अर्थ आहे हे शोधायचं ठरवते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।